हॅलो अँड वेलकम बॅक टू एमपीबस. सो आज आपण बघणार आहोत की 21 तारखेचं म्हणजे उद्याचं मार्केट कसं असू शकतं. आता जे रोज ट्रेडिंग करतात त्यांच्यासाठी हा मे बी खूप इम्पॉर्टंट फिटिंग. रिझन आहे की मार्केट एका स्पेसिफिक पॉइंटला आहे जिथे एकतर खूप तिथनं वरती जाऊ शकतं किंवा क्रॅश होऊ शकतं. हा टेक्निकली आपण सगळ्या पॉईंट्सना ते म्हणू शकतो, पण ह्याचा हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स बाकीच्यांपेक्षा जास्त आहे. त्याच्या आधी थोडंसं काल काय झालं म्हणजे 17 तारखेला काय झालं ते बघू. 17 तारखेला सेम कंटिन्युएशन जे म्हणालेलो आपण की 17 तारखेला पण मार्केट रेंज बाउंड ओपन होणार आहे. बाय द वे 17 तारखेला मी ट्रेडिंग करायला नव्हतो. माझे कॉम्प्युटर इश्यूज फेस सुरू होते त्यामुळे. तर 17 तारखेला जिथे मार्केट आपण म्हणालो की थोडंसं खाली किंवा थोडंसं वरती, पण 23,500 ते 23,300च्या मध्ये मार्केट ओपन होईल. एक्झॅक्टली ते झालं आणि ते प्रिडिक्शन 11 वाजेपर्यंत व्हॅलिड होतं. त्याच्यानंतर मार्केटने इतकी चांगली मोठी अपवर्ड मूव्ह दिली की ते बेअरली रेसिस्टन्सला थांबलं. बाय द वे इथे त्यांनी रेजिस्टन्स घेतला नाही असं नाही, दिसतं इथे रेजिस्टन्स घेतलाय प्रत्येक पॉईंटवर, पण अपवर्ड मोमेंटम इतकं स्ट्रॉंग होतं की सगळे रेजिस्टन्सेस ब्रेक झाले थोडक्यात. आणि ते गेले आत्ताच्या पॉईंटला. कुठे येतो? 23,870च्या अराउंड, राईट. आता मी का म्हणतोय हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आपण इथे डे चार्टला किंवा आवर चार्टला जाऊ. डे चार्टला इथे तुम्हाला दिसत असेल, सी इथे मार्केटने टेस्ट केलेला त्याला 25 मार्चला एक्झॅक्टली अबाउट एक्झॅक्टली एक महिना आधी. त्याच्या आधी इथे, त्याच्या आधी इकडे, इथे पण साधारण इथे पाहिजे वरनं खाली आले जाऊन, आणि अजून मी स्क्रोल बॅक केलं तरी राईट सपोर्ट घेतला दिसतो इथे, इथे आणि ह्या पॉईंट. सो बेसिकली 23,850च्या अराउंड मार्केटमध्ये काहीतरी होतं. एकतर तिथे सपोर्ट चांगला घेतला जातो किंवा रेजिस्टन्स चांगला मिळतो. सध्यासाठी रेजिस्टन्स मिळतो. आता आपण समजा गिफ्ट निफ्टीचा चार्ट बघितला 15 मिनिटाच्या आपण कॅन्डल्स नजर, तर दिसेल की तो रेजिस्टन्स घेतोय कुठेतरी. कुठे घेतोय? हेच 17 तारखेचं मार्केट होतं, राईट. 17 तारखेला आपल्या मार्केटने जिथे रेजिस्टन्स घेतलेला तिथेच साधारण गिफ्ट निफ्टीने घेतली. दिसतं इथे 870च्या अराउंड, 850च्या अराउंड, बेसिकली ह्या आयडिया, करेक्ट. त्याच्यानंतर ते थोडंसं वरती गेलं 900च्या अराउंड, म्हणजे 400 ते ब्रेक नाही केलंय, 24,000 त्याने ब्रेक नाही केलंय, 900च्या अराउंड गेलं आणि तिथे रेंज बाउंड राहिलंय पूर्ण दिवस. पूर्ण दिवस मी का म्हणतोय, कारण ते मार्केट 18 तारखेला पण पूर्ण ओपन होतं. आज ते फक्त ओपन नाही, राईट. 18 तारखेचा पूर्ण दिवस मार्केट त्या एका छोट्या रेंजमध्ये फिरलं. उद्या काय होईल? उद्या सकाळी ते कुठे ओपन होईल, लाईक 2% वरती ओपन होईल, खाली ओपन होईल, खूप अनलाइकली वरती खाली ओपन होणं. साधारण ते आहे इथेच ओपन व्हायची शक्यता जास्त आहे. त्याच्यावरती डिसाईड होईल की आपल्या मार्केटचं काय. समजा ते 2% वरती खाली खूप मोठ्या मोमेंट ओपन नाही झालं, आपलं पण साधारण सेम झोन मध्ये ओपन होईल. सेम झोन म्हणजे काय? साधारण इथे, राईट. तर वरती ओपन झालं आणि लगेच खाली नाही आलं, लगेचचा अर्थ पहिल्या अर्ध्या तासात, तर 23,870 हा सपोर्ट सारखा ऍक्ट करायला लागेल. 850 पकडू आत्तासाठी आपण तुला सोपं पडेल. 50 हा सपोर्ट सारखा ऍक्ट करायला लागेल. खाली राहिलं तर रेजिस्टन्स, काय सिम्पल आहे बेसिक, राईट. वरती राहून वरती जायला लागेल बेसिकली. इथे त्याने रेजिस्टन्स घेतला थोडा वेळ आणि मग परत वरती जायला लागलो तर कुठपर्यंत जाऊ शकतो? 24,200 पर्यंत. हा पहिला स्ट्रॉंग रेजिस्टन्स असणार आहे 24,000 क्रॉस केल्यानंतर. बाय द वे, सगळ्यात इम्पॉर्टंट कॉल बाईंग साठी हा नो ट्रेडिंग झोन. इथे अजिबात कॉल बाय करू नये. रिझन, कारण मार्केटला वरचं जायचा चान्सच नाही. 24,000 पर्यंत जाऊन ते लगेच खाली येईल. का 24,000? कारण हा पहिल्यांदा सायकोलॉजिकल सपोर्ट आहे, रेजिस्टन्स आहे. सेकंड, ओआय नुसार पण तो स्ट्रॉंग रेजिस्टन्स. हा ओआय दिसते 24,000ला खूप जास्त कॉल शॉर्टिंग, कम्पॅरेटिव्हली सगळ्यात जास्त ऍक्च्युली तिथे कॉल शॉर्टिंग. सो सायकोलॉजिकल रेजिस्टन्स आहे, वाय नुसार पण रेजिस्टन्स आहे. सो बेसिकली हा जो बॉक्स मी काढलेला, राईट, 24,000च्या खाली, इथे ह्या एरियामध्ये कॉल बाईंग करू नये. आता कॉल बाईंग करू नये म्हणून मी या बॉक्सला ग्रीन ठेवतोय. इथे कॉल बाईंग करायचा नाही. सिमिलरली उद्याच्या दिवशी ट्रेंडच्या अगेन्स्ट अजिबात ट्रेडिंग करायचं नाही. म्हणजे काय? ब्रेकआउट साठी ट्रेडिंग करणं अवॉइड करायचं.
ह्याचा काय अर्थ, आता समजा इथे 24,000ला मार्केट गेलं आणि रेजिस्टन्स घेत बसलं, तर रेजिस्टन्स स्केल कदाचित ते वरती जाईल म्हणून मी कॉल बाय करतो असं अजिबात करायचं नाही, ओवायने कितीही सपोर्ट केलं तर. सिमिलरली ते पुट बाय पण करायचं नाही जोपर्यंत कुठच्या तरी बाजूला ट्रेंड क्लिअर होत नाही तोपर्यंत. पुट बाय मोस्टली अवॉइड करायचे कुठपर्यंत, साधारण त्याच्याच खाली, ह्या अजून, राईट, 700 पर्यंत बेसिकली. चल 650 पर्यंत. जो रेड मी एरिया करतोय आता हा, बाय द वे त्यांना माहिती नाही मी कलर ब्लाइंड आहे, सो हा रेड आहे असं मानून घ्या. हा जो एरिया आहे राईट, डार्क कलर, ह्या खालच्या एरियामध्ये पुट बाईंग पण करायचं नाही. रिझन का, कारण 700 आणि 650ला स्ट्रॉंग सपोर्ट बनू शकतो. जर का हा सपोर्ट ब्रेकडाऊन झाला तर मार्केट कुठे जाईल, 500, 500 ब्रेकडाऊन झाला तर 300. 300 ब्रेकडाऊन होणं खूप कठीण असेल, कारण तो गेले 2 दिवस तिथे फिरत होता, खूप वेळा तिथे त्यांनी टेस्ट केलं. तरी पण ब्रेकडाऊन झालाच तर 200, राईट, 23,200. त्याच्या खाली जाणं खूप अनलाइकली, अनएक्सपेक्टेड आहे, पण सो मी सांगत नाहीये. पण ज्यांना आठवतंय गेल्या वेळेचे सपोर्ट रेजिस्टन्स किंवा आधीच्या व्हिडिओज मध्ये ते असतील ते जाऊन बघा, तेच व्हॅलिड असणार. बेसिकली ते आता बघून मी सांगू शकतो की पहिला येईल साधारण ऑब्व्हियसली 23,000ला, आणि सेकंड येईल 23,700, इम्पॉर्टंट. अप साईडला काय होईल, 24,000 झालं, 24,000 ब्रेक झालं आणि त्याच्या वरती मार्केट जायला लागलं, तर पहिला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला मिळेल 24,200, हा खूप इम्पॉर्टंट असेल. हा पण ब्रेक झाला 24,500च्या, राईट, आणि त्याच्यानंतर 24,800ला घेतलं. आता 1 सेकंड, एक्सपेक्टेड आहे की एका दिवशी मार्केट डायरेक्ट इथे ओपन होऊन इथे जाईल 4%. एक्स्ट्रीम, ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे, मी ऑलमोस्ट म्हणते कारण इम्पॉसिबल काहीच नाही. ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे, खूप जास्त अनलाइकली असं होऊन. आपण 5 मिनिटावर परत येऊ आणि अजून एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आज बघणार आहोत की बाईंग केव्हा करायचं, राईट. मी काय म्हणालो, डायरेक्ट ब्रेकडाऊन साठी बाय नाही करायचं, तसं ब्रेकआउट साठी बाईंग नाही करायचं. बाईंग करायला सगळ्यात चांगला ऑप्शन काय असणार आहे की लेटसे इथे मार्केट फिरतंय, सपोर्ट पर्यंत खाली गेलं आणि मग वरती येते, राईट, ह्या पॉइंटला कॉल बाईंग हे खूप चांगला ऑप्शन असेल. का, कारण मग तुम्हाला ऍटलिस्ट एवढी मुवमेंट नक्की मिळणार, राईट, अज्युमिंग मार्केटमध्ये व्हॉल्यूम, आणि मोस्ट लाईकली अशी मुवमेंट पण मिळू शकते. काय नाही करायचं, इथे येऊन थोडंसं मार्केट खाली गेलं म्हणून इथे मी पुट बाय केलं, हे अजिबात नाही करायचं. ठीक आहे. नेक्स्ट, उलट्या साईडचं पण बघू की मार्केट रेजिस्टन्सला गेलं आणि परत खाली यायला लागलं, तर ह्या पॉइंटला पुट बाय करणं चांगलं असेल, करेक्ट, कारण हे लाईकली जास्त, कारण त्यांनी सपोर्ट टेस्ट केला आणि खाली येतो. काय नाही करायचं ते बघू, की वरती गेलं, थोडंसं वरती इथे राहिलं, लगेच मी कॉल बाय केला, हे अजिबात नाही करायचं. ऑपोजिट पण मी सांगून झालंय, एक्सपेक्टेड काय जास्त, की थोडंसं खाली जाऊन वरती जाणं, राईट. मी एक दोन का काढल्या, कारण हे कुठच्याही लेवल्सला पॉसिबल आहे, तर 23,500 तर 23,650. सो 1 सेकंड, मी इम्पॉर्टंट सांगून ठेवतोय काय काय. पहिल्यांदा ऑब्व्हियसली 24,000 खूप इम्पॉर्टंट आहे. 24,000 क्रॉस झालं तर 24,200, 24,200 नंतर 500, ते होण्यासाठी आधी 23,871 क्रॉस व्हायला लागणार. डाऊन साईडला 650 आणि मग 500. 500 सुद्धा ब्रेक झाला, ते खूप अनलाईकली आहे 500 पण ब्रेक होणं, तर 300 आणि मग 200, हे इम्पॉर्टंट लेवल्स असणार आहेत. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असेल की गिफ्ट निफ्टी काय करते उद्या सकाळी आपला मार्केट सुरू होईपर्यंत. मोस्ट लाईकली ते आहे तिथे फिरणार आहे, मोस्ट लाईकली आपला डे पण फ्लॅट असणार आहे, भलेही तो मंडे असेल तरी. ओके. हा, आपण वाय बघून घेऊ शॉर्ट मध्ये. वाय आज जास्त काय सांगण्यासारखं नाही, 24,000ला रेजिस्टन्स आहे, 23,800ला सपोर्ट आहे असं मी म्हणतोय. मला माहिती आहे वायला लाईक पुट शॉर्ट, सॉरी कॉल शॉर्ट जास्त दिसतात, पण मी चेंजला बघितलं तर इथे दिसेल की 800ला मी का म्हणतोय सपोर्ट आहे, 500ला सपोर्ट आहे, 400ला, हे मधले मी पकडत नाहीये. 700ला मे बी असू शकतो, 600ला असू शकतो, प्रत्येक 100 पॉईंट्सला मिळणार तर. सो मी 500, 800 हे रिलेव्हंट पकडतोय जास्त. ऑफसाईडला ऑब्व्हियसली 24,000, पहिले 24,000ला इथे पण खूप शॉर्टिंग वाढलेलं दिसत आहे. मला वाटतंय की हे अपवर्ड मोमेंटममुळे झालेलं, लाईक
ही जी मोमेंटम आली, ओके, ही कन्फ्युजिंग होईल, ही जी मोमेंट आली त्याच्यामुळे लोकांनी बाय केला आणि त्याच्यामुळे वाईट आता थोडासा पोल्यूट झाला लेट्स. सो तिथे मी प्रॉपर वायर चेंज नाही बघत आहे, 24,000ला रेजिस्टन्सच असणार आहे. हे असणार आहे साधारण उद्याचं मार्केट. जेव्हा मी म्हणतो उद्याचं तेव्हा ते दिवसभराचं नसून फर्स्ट हाफ मध्ये, जेव्हा आपल्याला काही स्टार्ट नसतं तेव्हा काय विचार करायचा, आपला काय सेटअप पाहिजे, त्याच्यासाठी हा व्हिडिओ असतो. ठीक आहे, आज आपण इथेच थांबू. थँक्यू. आणि प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा.